तुम्ही माझ्यासाठी चहा बनवताय प्रशांतजी? हा, वातावरण थंड आहे पावसाचं. ती माझ्यासाठी कांद्याचे भजे बनवते म्हणून. मी काय नाही बनवणार, नका बनवू चहा. याआधी देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या करीनाला डिटर्जंट, हँडवॉश, फिनाईल ह्या सगळ्या गोष्टींची ॲलर्जी, म्हणून मी तिच्याकडून कुठल्या कामाची, साफसफाईची काही अपेक्षा करत नाही. परंतु ती जेव्हाही घरी येते हट्ट करते की म्हणजे अक्षरशः म्हणताना मला शपथ देते की मी किचन आवरेल आणि रात्री जेवणं वगैरे झाल्यानंतर संपूर्ण किचन जो आहे तो ती व्यवस्थितपणे आवरून घेते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आम्ही कुठे आहोत? बाथरूम मध्ये. जरा वेळात शेरा खूप घाबरणार आहे कारण की शेराची करायची आहे आंघोळ. शेराची आंघोळ घालणं म्हणजे प्रचंड कठीण काम. आता याची आंघोळ घालून घेते. आंघोळ घातल्यावर हा कसा करतो मग तुम्हाला दाखवते. आंघोळ घालताना नाही दाखवत, आंघोळ झाल्यावर भेटू आपण. इथे शेराची आंघोळ झालेली आहे. शेराला आंघोळ घालणं म्हणजे मी दमी भरणं आणि माझे कपडे बघू शकता भिजून गेली आहे मम्मी टॉप टू बॉटम. कारण तो अंगावर घालताना अंगावर चढतो. तो इतका स्वतःला चाटत होता. ऍक्च्युली काल त्याला डॉक्टरनी इथे क्रीम लावली होती आणि तो खूपच विचित्र दिसत होता. वास पण येत होता क्रीमचा, मेडिसिनचा. आता झोपेल तो. त्याला आता ड्राय होऊ दे. चांगलं घाबरतो तो खूप आंघोळीला. मी एक हेअर ऑइल बनवणार आहे मम्मी आणि माझ्यासाठी, कारण की मम्मीची खूप हेअर लॉस होता आणि माझी खूप हेअर थिनिंग होत आहे. म्हणजे खूप छटाक केस राहिले मम्मीच्या अकॉर्डिंग. तर आपण हेअर ऑइल बनवू. त्याच्यासाठी इकडे या ना, इकडे आपल्याला लागेल पॅराशूट ऑइल. ठीक आहे, 2-3 रोजमेरी लिव्सचे स्टिक. हे एवढंच? हां, झेप्टोवर तुम्हाला हे याचं 2 खूप मोठं पॅकेट 25-30 रुपयाला भेटेल. मग तू आता आपण जे आणलंय ते सगळं नाही घेतलं का? नाही, थोडं आपण रोजमेरी वॉटर पण बनवू तुमच्यासाठी. हे घेतले मी कढीपत्ता खूप थोडासा, एवढा नाही, 20-30 लिव्स आणि 2 टेबलस्पून मेथी दाणा. मला सांग किती, मला नाही कळणार. एवढं की दोघांना 2-3 महिने तरी चालेल. थोडंसं राहू दे बॉटलमध्ये, कारण असंही कोणी यूज करत नाही. ती न्यू फोडली का आता तू बॉटल? नाही, ती वरती होती, उघडीच होती. पण विशेष कोणी वापरली नसते. बस नाही टाकणार. बस मम्मा. ठीक आहे, बघू. 250 ml कोकोनट ऑइल आहे. त्याच्यात आम्ही हे सगळं टाकून 20-25 करी लिव्स. येस, 25 to 30 करी लिव्स टाकते. ओके. हे मी रोजमेरीचं थोडं तोडून टाकेल. मेथी दाणा 2 टेबलस्पून. आता आपल्याला याला लो फ्लेमवर बॉईल होऊ द्यायचं. एकदम लो हीटवर याला 10 ते 15 मिनिटं बॉईल होऊ द्यायचं. जोपर्यंत हे बॉईल होईल, ते कॅरेट तिकडे शिफ्ट करा ना दीदी टेबलवर. आता जोपर्यंत याला लो हीट करून देऊ आपण. हे जोपर्यंत लो हीटवर होतं, आता आपण मम्मीसाठी कढीपत्ता आणि रोजमेरी वॉटर बनवू फॉर हर हेअर स्प्रे. आता ह्या दीदी परत इथे कढीपत्ता घेत आहे. हे खूप छोटे छोटे लिव्स आहे, तर आपण जास्त लिव्स घेऊ. बस. तर इथं मी घेतल्या परत करी लिव्स आणि रोजमेरी. आता ही रोजमेरी कमी आहे, त्याच्यामुळे आपण थोडं पाणी घेऊ फॉर रोजमेरी वॉटर. वेअर इज द कप मेजरमेंट वाली? देअर ओनली. तर 1 कप आहे. आपण प्यायचं पाणी घेऊ याच्यात. बाय द वे खाली हँड ग्लोव्ज आहे. करीना हँड ग्लोव्ज घालून भांडे क्लीन करते म्हणून तिचे हात एवढे क्लीन दिसत आहे. आपण 2 कप पाणी घेऊ. दॅट इज ऑलमोस्ट, हे किती ml आहे मम्मा? आय डोंट, त्याच्यावर असेल बघ. म्हणजे मी विसरली आता, कधीचं काही मोजून केलं नाही आहे. याच्यावर ml का लिखाव है कही तो है. हां, हे 200 ml आहे. आपल्याला 500 ml पाहिजे, तर 400 ml झाला. आपण अर्धा 2.5 कप पाणी घेतलं. आणि आपण याच्यात पण टाकून देऊ हे कढीपत्ता अँड रोजमेरी. मेथी नाही, याच्यात नाही. स्प्रे आहे ना हे. तर आपल्याला हे शाळेनंतर यूज करायला स्प्रे आहे. तर हे आता ह्याला पण आपण लो हीटवर सिमर होऊ देऊ फॉर 15 to 20 minutes अंटिल इट चेंजेस इट्स कलर. ओके.
एंड इफ यू कैन सी हियर ये बॉईल होने लग गया है. इसको थोड़ा स्टर करूंगी मैं. किससे स्टर करूँ? पण याला पण लो गॅस लावून. ते पाण्याची क्वांटिटी ॲटलिस्ट हाफ झाली पाहिजे, तेवढं बॉईल करायला पाहिजे. हाफ नाही, ॲटलीस्ट हाफ नाही. as soon as it changes its color, as soon ते ब्राऊन होऊन जाईल थोडी वेळ. ओके. 10-15 मिनिटं ठेवलं ते बॉईल, एकदा बॉईल झालं ना लो गॅसवर, मग ते एकदा बॉईल झाल्यानंतर ते कलर पण चेंज करून देतो. मग ते तोपर्यंतच ठेवायचं 10-15 मिनिटं मॅक्स. अच्छा, पाण्याचा कलर चेंज होईपर्यंत ते बॉईल करायचं आहे आणि ऑइलचं अजून 10 मिनिट्स. अजून 10 मिनिट्स ठेवायचं आहे. तर मग 10 मिनिट्स नंतर हे आम्ही गॅस ऑफ करू. आणि ऑइलला हीट होऊन झाले 10-15 मिनिट्स. तुम्ही बघू शकता ऑइलचा कलर पण चेंज झाला आहे, फेनिग्रिक सीड्सचा पण कलर चेंज झाला आहे. तर आपण आता याचा गॅस बंद केला जस्ट, आणि आता याला हे थंड होऊ देऊ आपण. आणि ते साईडला लो गॅसवर आपलं रोजमेरी वॉटर बॉईल होतं आहे. थोडं अजून कलर इथं तुम्ही बघू शकता आपलं रोजमेरी वॉटर हाफ द क्वांटिटी झालं आहे. मी याचा गॅस बंद केला आहे. याचा कलर पण खूप चेंज झाला आहे. आपण आता हे असं थंड होऊ देऊ. अरे कांदा वस्तीमध्ये हे थंड होऊ देऊ, आणि हे थंड झाल्यावर स्ट्रेन करून मग आपण हे यूज़ कर सकते हो एवरीडे. कपल को देख लो गाइस, वो बेचारे हस्बैंड, उनकी वाइफ को इच्छा हो गई चाय पीने की तो वो चाय बना रहे हैं. सर वो आपके कॉफी का पानी है सर. तुम्ही माझ्यासाठी चहा बनवताय प्रशांतजी? हा. वातावरण थंड आहे पावसाचं. ती माझ्यासाठी कांद्याचे भजे बनवते प्लीज, मी काय नाही बनवणार, नका बनवू चहा. ये रोमांटिक सीजन में रोमांस कर रहे हैं गाइस. नाही कोई रोमॅन्स नाही कर रहे हैं. पण प्रशांतजी माझ्यासाठी चहा बनवताय, ते बोलले मी तुला एकदम भारी चहा बनवून देतो. ही तुमची कॉफी आहे का? अजून डार्क करू? मी बनवते मस्त. झाले. वाओ, दिस इज, सी गाइस, दिस इज वेअर स्टँडर्ड्स कम फ्रॉम. प्रशांतजी, तुमच्या वडिलांना तर काहीच येत नाही, मग तुम्ही कुठून शिकले हे सगळं? म्हणा ना, मैं मेरी माँ से सीख के आया हूँ. इमोशनल. मेरी माँ ने मुझे सिखाया है जो भी. मला गुळाचा चहा प्यायचा होता. तुझ्यासाठी खूप भारी चहा बनवतो, साखर टाकून दिली का तर ही आपल्यासारखी झाली पाहिजे, यु नो, आपल्यासारखी. माझ्या चहामध्ये इथे गवती चहा, आलं, अजून काय इलायची फलसिल्ट आहे. म्हणजे हे सगळं प्रेमापोटी करताय का प्रशांतजी? हा बाई ग, इतकं प्रेम, ओ माय गॉड. जोक्स पार्ट गाईज, जोक जरी करते मी, परंतु हो ते खूप असे रोमॅन्टिक नाही आहे प्रशांतजी. पण जेव्हा पण काही करता मनापासून करता, जसं की आत्ता माझ्यासाठी खूप मनापासून इतकं काय काय टाकून चहा बनवत आहे. ॲक्च्युली मी त्यांना सांगत होते की मला पण वजन कमी करणं खूप गरजेचं आहे, अजून 10-1 किलो तरी पण मला सारखं गोडचं क्रेविंग होतं. आणि ऑलरेडी मी चहा घेतला आहे सकाळी, 2 टोस्ट पण खाल्ले. तरी ते बोलले तुझ्यासाठी टोस्ट आणले ना, थांब मी तुझ्यासाठी एकदम भारी चहा करतो. आणि हे बघा किती मन लावून चहा करताय बिचारे. आणि ते त्यांनी आता वजनाचं खूप मनावर घेतलं आहे. त्यात काही मैत्रिणींनी सांगितलं पण, तर ते ब्लॅक कॉफी पिताय आणि ते तुम्हाला महिन्यामध्ये खूप बारीक झालेले दिसते. 15 किलो तो वजन कसं पण ते कमी करते. आणि इथे आहे एकदम लाईट प्रशांतजींची ब्लॅक कॉफी ना, आणि यांनी माझ्यासाठी बनवलेला वेट लॉस चहा, मलाई मार्के. गाई चहा खूप म्हणजे खूप छान झालेला आहे. बाहेर पाऊस पडतोय, थंड वातावरण आहे, आणि त्यात मस्त असा सायबी टाकून चहा खरोखर खूप छान लागतोय. थँक्यू प्रशांतजी. काही नाती शब्दांनी नाही तर स्पर्शाने व्यक्त होतात, आणि आई आणि मुलीचं नातं त्यापैकीच एक. लहानपणी आई आपल्या मुलीचे केस विंचरते, तेल लावते, तिला प्रेमाने कुरवळते. त्या क्षणी ती फक्त केसांची नाही तर तिच्या आयुष्याचीही काळजी घेत असते. केसांमध्ये लावलेलं तेल काही दिवस टिकतं, पण आईच्या हाताचा स्पर्श आणि तिचं प्रेम आयुष्यभर मनात राहतं. लोक म्हणतात आईचं प्रेम मुलावर जास्त असतं, पण खरं म्हणजे मुलगी ही आई वडिलांवर तितकंच, किंबहुना कधीकधी त्याहूनही जास्त प्रेम करत असते. फक्त तिच्या प्रेमाची भाषा थोडी वेगळी असते. आई थकली की तिची चौकशी करणारी मुलगी, आई हसली की मनापासून आनंदी होणारी मुलगी, आणि आईच्या डोळ्यात अश्रू आले की ती स्वतःचं दुःख विसरणारी मुलगी. आई मुलीला फक्त जन्म देत नाही तर तिला जगायला शिकवते, आणि मुलगी मोठी झाल्यावर न कळत आईची मैत्रीण बनते.
वेळ बदलतो, वय बदलतं, जबाबदाऱ्या बदलतात, पण आई मुलीच्या नात्यातील माया कधीच बदलत नाही. आज मी माझ्या मुलीच्या केसांना तेल लावत आहे. कदाचित काही वर्षांनी ती तिच्या मुलीच्या केसांना असंच प्रेमाने तेल लावेल. पण या प्रेमाची परंपरा कधीच संपणार नाही. प्रत्येक आईच्या हातात माया असते आणि प्रत्येक मुलीच्या हृदयात तिच्या आईसाठी एक खास जागा असते. म्हणूनच म्हणतात, या जगात जर निस्वार्थ प्रेम कुठे असेल तर ते आईच्या मायेच्या कुशीत आणि मुलीच्या निरागस मनात. तुमच्याकडेही अशीच एखादी आठवण असेल तर आजच तुमच्या आईला किंवा मुलीला मिठी मारा. कारण काही भावना उद्यावर ठेवायच्या नसतात. आई आणि मुलगी हे फक्त नातं नाही, तर आयुष्यभर जपावंसं वाटणारं एक सुंदर प्रेम आहे. तुम्ही जसं बघितलं, करीनाने बघितलं की आपल्या मम्मीचे केस खूप विरळ झाले, तर तिने माझ्यासाठी तेल आणि रोजमेरी वॉटर ते देखील बनवलं आणि मला सांगत असते की बाई, आठवड्यातनं 2दा तरी तेल लाव. रोज तुझ्या केसांना तू स्प्रे मार. तो एकदम पाण्याचा स्प्रे आहे, तर केस चिकट होणार नाही. जेव्हा ती मला असं समजून सांगते तेव्हा मला काही वेळासाठी असं वाटतं, मी तिची आई नाही तर ती माझी आई आहे. आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की माझ्या आईचं आणि माझं नातं अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे माझ्या मुलीचं आणि माझं नातं देखील अतिशय सुंदर आहे. माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोणी असेल तर ती माझी आई आणि माझी मुलगी. हा दोन्हीकडचा बॅलन्स ज्याला साधता आला त्याला या नात्यातलं गांभीर्य, या नात्यातली ऊब, या नात्यातलं प्रेम याची खरी ताकद कळेल. खूप वाईट वाटतं मला जेव्हा मला कळतं काही मुलींचं आणि त्यांच्या आईचं पटत नाही. माझा तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही, परंतु हे सत्य आहे. मी असं पण आई आणि मुलीचे नाते बघितले आहे की त्यांचं आपापसात पटत नाही. तर असं बघितल्यावर कधीकधी काही गोष्टींवर आपला विश्वासच बसत नाही. परंतु परमेश्वराची मी खूप आभारी आहे की माझ्या आईचं माझं नातं आणि माझ्या मुलीचं माझं नातं अतिशय सुंदर, प्रेमपूर्वक, आनंददायी, हृदयाला भिडणारं, जपावंसं वाटणारं, शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवणारं असं आहे. तुमचं तुमच्या मुलीशी कसं नातं आहे किंवा तुमच्या आईशी कसं नातं आहे ते मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचं नातं कसं आहे तुमच्या आईशीही आणि तुमच्या मुलीशीही. तर इथे करीनाची तेल मॉलिश करून झालेली आहे. हा इथे ब्लू कलरचा प्रशांतजींचा शर्ट आहे आणि शेपटीवरून तुमच्या लक्षातच आलं असेल त्याच्यामध्ये शेरू झोपला आहे. येस, मम्माच्या हातची बिर्याणी एवढी डिलिशियस आहे की मला अलाउड नाही आहे हाताने खाणं मसालेदार, तरी मी चमचा सोडून हाताने खाते. इट इज़ वेरी डिलिशियस. गाईजला सांग ना. होता तो और अच्छा लगता. बघणाऱ्यांना सांग ना की आता हा डिनर टाईम आहे. आम्ही लंचलाही खाल्ली. मी लंचला पण हीच खाल्ली, मी डिनरला पण हीच खाल्ली आणि आय विश की मी उद्या लंचला पण हीच खाऊ. कारण त्यांनी लास्ट व्हिडिओत बघितली आहे ना बिर्याणीची रेसिपी. मग आपण दुपारनंतर दुसरा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ चालू केला आहे. बाय द वे, करीनाची तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगते. मी सांगते गाईज, I like to sleep in my bed, in my clean, fresh bed with a clean, fresh body. That's why I shower every evening. हां, ती इव्हिनिंगला शावर घेते. तुम्ही म्हणाल डिनर करते करीना आणि बाथरूममध्ये ओले हेअर आहे. तर आम्ही बाथरूममध्ये डिनर करतो. आम्ही बाथरूममध्ये काय नाही करत, आम्ही बाथरूममध्ये सगळं काही करतो. ओके. आता रात्रीचे 10:15 वाजले. बाहेर पाऊस पडतोय, तुम्हाला पावसाचा आवाज देखील येत असेल. आम्ही टी व्हीवरती राजा शिवाजी, रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा मूव्ही लावला होता, ज्यात इतरही बरेच कलाकार आहेत. संजय दत्त आहे, त्यानंतर सलमान खान देखील आहे, त्यानंतर अभिषेक बच्चन आहे,
महेश मांजरेकर, भाग्यश्री असे बरेच गुणवंत कलाकार त्यामध्ये आहे. तर तो मूव्ही आम्ही बघत होतो आणि प्रशांतजींना खूप झोप आली, तर ते बोलले की आपण ते मध्ये गेले आणि बंद करून दिला. मी त्यांना बोलले अहो मी बघते. ते बोलले नाही नाही राहिलेलं आपण उद्या बघू. म्हटलं ठीक आहे. तर मी फेस वॉश वगैरे केलं, स्किन केअर केलं. करीनाचं सगळं लेट लेट चालू असतं ना, आता तर काय सुट्ट्याच आहेत. तर मजा येते ना त्याची, म्हणजे तो पाण्याला खूप घाबरतो. तर असं माझ्याकडे असं मला पकडतो, तो पाण्याला घाबरतो तेव्हा. आणि आंघोळ केली आहे. तर जशी आंघोळ केल्यावर आम्ही त्याला ड्रायरने सुकवलं, बरंचसं लांब धरलं ड्रायर कूलिंगवर आणि मी पकडून राहिले आणि करीनाने असं ड्रायरने त्याला मी सुकवलं. परंतु तो सारखा झोपतोय, तर मी त्याला शर्टात गुंडाळलं आणि झोपी लावलं. नंतर तो उठला हॉलच्या दाराचं तिथे आतमध्ये, बरंच त्याने म्याव म्याव केलं पण त्याला काही कुठे नेलं नाही. परत मी त्याला शर्टमध्ये गुंडाळलं. आपण असं बाळाला थापटून झोपवतो ना, तसं परत झोपून दिलं. तर आजचा दिवसाचा एंड तर आता मी इथे करते. अजून तर काय मी लगेच झोपणार नाही, जेव्हा झोपेल तेव्हा झोपेल. बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो.